नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, गेल्या नाखवा ब्लॉगच्या नंतर आपल्या खूप लेट व्हिडिओ येतोय आता, पण त्या व्हिडिओला तुमचा प्रतिसाद बघून खूप भारी वाटलं आणि त्यामध्ये खूप सारे लाईक म्हणजे 100 लाईक झाले त्या व्हिडिओला आणि 2.2K व्ह्यू गेलेत। तर खूप भारी वाटलं आणि त्या व्हिडिओला तुमचा एवढा रिस्पॉन्स चांगला बघून खूपच जास्त आनंद झालाय आणि म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन येतोय असाच नवीन एक वेगळा हॉटेल रॉयल आगरी। तो आपल्या पनवेलमध्ये आहे, तर तोच आपण एक्सप्लोर करायला चाललोय की तोच बघणार आहोत त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या फूड थाल्या भेटतात, म्हणजे सी फूड थाल्या भेटतात आणि अजून काय काय व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये आणि अजून काय काय तुम्हाला खायला भेटेल हे तुम्हाला पूर्णपणे बघायला भेटेल। तर व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि भेटू आपण डायरेक्ट आता रॉयल आगरी हॉटेलवरती। तर चला मग। तर मित्रांनो, तुम्हाला हा पंचरत्नाच्या इथूनचा सर्कल माहितीच असेल। हा पंचरत्नाचा सर्कल आहे। पंचरत्नाच्या सर्कलच्या इथून आपल्याला लेफ्ट मारून आतमध्ये जायचं आहे। जर तुम्ही तक्क्यावरून येता तर तुम्हाला लेफ्ट मारून पनवेलकडून आले तर तुम्हाला डायरेक्ट स्ट्रेट आहे इथून। तर इथून आतमध्ये जायचं आपल्याला। आता इथून आतमध्ये गेलो का तुम्हाला समोर दिसेल हॉटेल। तर मित्रांनो बघा, हा रॉयल आगरी हा हॉटेल आहे, छोटासा स्टार्टअप आहे नवीन। तर तुम्ही पंचरत्नाच्या इथून असं सरळ येता स्टेट बँकेच्या मागे हा हॉटेल आहे। तर मित्रांनो, असं आहे एंट्रन्स। तर मित्रांनो, तुम्ही आता राशी सिटिंग तुम्हाला अरेंजमेंट बघायला भेटेल आणि इथे मस्त डेकोरेशन केलेलं आहे बघा, सर्व डिश लावलेले आहेत आणि हा खेकडा कोलिन बाई इकडे पण मस्त केलेलं आहे, सर्व प्लेट लावलेले आहेत। पॉपलेट फ्राय करायला घेतलाय आणि मित्र इथं बघता तुम्ही कोलंबीचा रसा आहे। हा आपल्याला प्रत्येक तुम्ही जर थाली घेता थालीमध्ये तुम्हाला भेटतो हा रसा कोलंबीचा। तर मित्रांनो, तुम्ही बघता इथे पॉपलेट आहेत आणि सुरमई ही फ्रेश दिसतात बघा, एकदम फ्रेश आहेत। इकडे पण सुरमईची बोटी आहे आणि इकडे बोंबील पण आहे, तुम्हाला बोंबील फ्राय वगैरे भेटतो इथं, तवा बोंबील फ्राय भेटतो। तर बोंबील पण एकदम फ्राय दिसतात बघा। तुम्हाला इथं घोलची बोटी पण दिसते, ही घोलची बोटी आहे आणि इथं जिताडा पण दिसतोय तुम्हाला, या जिताड्याच्या बोट आहे। तुम्हाला जिताडी थाली पण स्पेशल भेटते इथे। तर मित्रांनो, आपण बाहेर आता आतमध्ये बघितली किचनमध्ये जिताडी थाली ही आहे, तर तुम्हाला अशी जिताडी थाली सेम भेटेल तुम्हाला बघायला। हे ओरिजिनल थालीचा फोटो लावलेला आहे इथं, जेवढ्या तुम्हाला दाखवल्या मी सिनेमॅटिकमध्ये त्या सर्व ओरिजिनल थाल्या आहेत। तर मित्रांनो, आता आम्ही तर पॉपलेट थाली सांगितले आणि ते आता येईलच आणि कोलंबी फ्राय सांगितले, तर ती तयार होते। तोपर्यंत आपण थोडा वेट करू। तुम्ही सिनेमॅटिक सीन बघा, तुम्हाला छान हॉटेलचा एक व्ह्यू देतो, छान व्ह्यू बघायला भेटेल। खूप चांगलं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आणि इथे ज्या फ्रेम दाखवल्यात त्या फ्रेम ओरिजिनल फ्रेम आहेत, म्हणजे त्याही फोटो ओरिजिनल काढून ठेवलेले आहेत। त्या इथे थाल्या किंवा बाकी काही मटण मसाला वगैरे आहे ते इथं ओरिजिनलमध्ये भेटतं। तर आपली आता पॉपलेट थाली आलेली आहे आणि कोलंबी फ्राय आले आहे, ते तुम्हाला दाखवतो, टेस्ट करून सांगेल तुम्हाला। अश्विनी पण सोबत आहे, ती सांगेल तुम्हाला टेस्ट करून कसे लागतात ते। तर तुम्ही आता थाली आले बघा इथं, हे बघा, ही आपल्याला थाली आलेली आहे। इथं थालीमध्ये तुम्हाला एक भाकरी भेटेल, पॉपलेट, इथं सोलकढी, कोलंबी रसा आणि सलाड आहे आणि भात, आणि इकडे आम्ही कोलंबी फ्राय मागवलेले आहे। तर अश्विनी टेस्ट करून सांगणार आहे कशी आहे ते। अश्विनीने टेस्ट पण केले, आधीच केले का? कशी लागते, कशी आहे टेस्ट? छान आहे का? तर मी पण टेस्ट करून तुम्हाला सांगतोय कोलंबी फ्राय कसा आहे। तर या खायला तुम्ही पण, छान आहे, एकदम बरं भारी, एकदम टेस्ट भारी आहे, ऑथेंटिक चव आहे एकदम आणि आपल्या आगरी कोळी पद्धतीने, कोकणी पद्धतीने बनवलेली आहे। तर खूपच भारी लागतं आहे। तर नक्की टेस्ट करायला या, एकदा विजिट करा रॉयल आगरीला
आता आम्ही खाऊन घेतो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो आपला आता खाणं चालूच होतं. तर इथे एक आल्यात बिर्याणी घ्यायला आल्यात. तर पनवेलमधूनच आल्यात वाटतं. तर त्यांचा आपण रिव्ह्यू घेऊ, काय बोलतात या हॉटेलबद्दल आणि टेस्टबद्दल आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ. तर दादा काय नाव काय तुमचं? मी सुनील म्हात्रे. हां का, मग इथं या हॉटेलला कसे काय आले तुम्ही? इकडे एक हॉटेल भरपूर दिवस झाले फेमस आहे, एकदम उत्कृष्ट जेवण म्हणून ह्यासाठी हा फेमस आहे आणि त्याच्यासाठी ते लोक नक्की स्वाद घेण्यासाठी इथे येतात. हॉटेल रॉयल आगरी. रॉयल आगरी. हां, तर तुम्ही नक्कीच भेट द्या. मी आज बिर्याणी घ्यायला आलेलो आहे आणि मी इथं सातत्याने येतो पार्सल घेण्यासाठी. तर इथली तुम्हाला कोणती डिश जास्त आवडते? मला चिकन रॉयल आगरी चिकन बिर्याणी भरपूर आवडते. चिकन बिर्याणी. यस. आणि बाकी सी फूड मध्ये काय आवडतं? बाकी सी फूड मध्ये जिताडा थाळी आहे त्यांची, त्याच्यानंतर मटन मसाला पण आहे, त्याच्यानंतर चिकन लपेटा पण आहे आणि बऱ्याच व्हरायटी मच्छीमध्ये एकदम फ्रेश आणि एकदम मस्त. तुम्ही डेली येता का मग इथे? हो यस, नेहमी दर रविवारी तर माझा आहे इथेशी. हां का, तर थँक्यू. ओके. तर मित्रांनो तुम्ही रिव्ह्यू ऐकलाच असेल, तर बरेच इथे येतात. तर तुम्ही पण एकदा विजिट करा नक्कीच आणि तुम्हाला एकदम आगरी पद्धतीचा कोली पद्धतीचा फूड तुम्हाला खायला भेटेल. तर मी आता आमची थाली आली ती कंप्लीट करून घेतो आणि मग नंतर आपण भेटू. तुम्हाला अजून काही नवीन दाखवण्यासाठी किंवा अजून काय प्लेट डिश वगैरे आपल्याला अजून बघायला भेटली तर ती पण तुम्हाला दाखवतो. तर अगोदर मी माझी थाली संपवून घेतो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो अश्विनी काहीतरी बोलत होती, काय बोलत होते? आणि भाकरी कमी पडली. एक भाकरी खाली अश्विनीने आणि भाकरी कमी पडली सांगते आता. एवढी आवडली, मस्त आहे. बघा पॉपलेट एकदम टेस्टी म्हणजे भारी. आणि कोलंबी तर लयच भारी आहे. हां काय बोलतं? हां का, ओके. तर मित्रांनो पापलेटची एक साईड खाऊन झाले आणि बघ मस्त एकदम पापा सुपर. तर मित्रांनो आमचं झालं खाऊन आणि बघा काय अशा केल्या प्लेटची. पापलेट अख्खा साफ केला आणि इकडं कोलंब्या अश्विनी अजून खाते. तर मित्रांनो इथं आता जिताड्या फ्रायची ऑर्डर आली तर ते घेतले बनवायला. आपण रेसिपी बघू ती एक. तर मित्रांनो इथं सर्व थाल्यांचे आणि इथे चिकन लपेटा वगैरे रेट लावलेले आहेत. पॉज करून बघा तुम्हाला जर ऑर्डर द्यायची. जर मित्रांनो तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही झोमॅटो आणि स्विगीवर पण ऑर्डर देऊ शकता. तिथे पण रॉयल आगरी नावाने तुम्हाला सर्च केलं तर भेटेलच. तर स्विगीला आणि झोमॅटोला दोन्हीकडे तुम्ही ऑर्डर देऊन इथले फूड टेस्ट करू शकता जर तुम्ही लांब कुठून ऑर्डर द्यायची असेल तर. आणि पॉपलेट थाली तर खूप भारी होती, आम्ही खाली. आता नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा सुरमई थाली वगैरे बाकी काय असेल ते ट्राय करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला सांगूच परत एकदा आपण आल्यावरती. पण इथली जी चव होती एकदम भारी होती. तर नक्की विजिट करा. तर मित्रांनो तुम्ही जर इथे हॉटेलला येता तर तुम्हाला खूप भारी असं खायला भेटेल. नक्की विजिट करा. तुम्हाला आपला स्टेट बँक आहे, स्टेट बँकेच्या मागेच आहे. म्हणजे पंचरत्नाच्या इथं आलं तर तुम्हाला लगेच समोरच भेटेल. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेलच आणि त्याची डिटेल पण टाकेल सर्व काही. तर तुम्ही नक्की येऊन विजिट करा एकदा आणि तिथला फूड बघा. एवढा भारी आहे ना, तुम्हाला खूप आवडेल फूड. नक्की 100% सांगेल मी, खूप तुम्हाला आवडेल फूड. तर नक्की एकदा विजिट करा. आणि
ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि भेटू असंच काहीतरी आपण नवीन घेऊन. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू.